हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? अपेक्षा करते मजेतच असाल. बरेच दिवस झाले व्लॉग आले नाहीत कारण कंटेंटही काही नव्हता आणि काय वेगळे करू असा विचार होते. तर बऱ्याच स्क्रिप्ट लिहून ठेवलेल्या आहेत. बघू आता एखाद्या टप्प्याटप्प्याने एक स्क्रिप्ट घेऊन येणार आहे मी. पण म्हटलं चला आज ना जे काही दिवसभरात जे काही रिअलिस्टिक करेल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे जी नऊवार आहे ना ती माझ्या लग्नातली आहे आणि आम्हाला एकादशीचं शूट करायचं होतं, जे की आम्ही बायका करणार होतो. त्यासाठी मी काढली होती आणि घालून झाल्यानंतर मला ती प्रेसलासुद्धा टाकायची आहे कारण खूप गोळाचोळा झाली आहे. बरेच दिवस झालं घातलीसुद्धा नव्हती कारण मला वाटतं लग्नातच घातली, त्यानंतर मी ती नऊवार घातलीच नाही. आणि कॉटमध्ये तशीच पडून होती. काढली आता नऊवार तर ती थोडीशी गोळाचोळा झाली. म्हटलं प्रेसला देऊन टाकूया. व्यवस्थित घडी वगैरे केली आणि सकाळपासून एक कॉफीसुद्धा घेतली नव्हती. म्हटलं कॉफी घेऊया एक आणि निवांत अशी बसून छान कॉफी बनवली स्वतःसाठी कारण अगस्त्य स्कूलला गेला होता. ओमचंसुद्धा ऑफिस चालू होतं, त्यामुळे माझा असा निवांत वेळ मिळाला होता. माझा निवांत असा वेळ मला मिळाला होता. म्हटलं चला छान निवांत बसूया आणि ज्या काही मी स्क्रिप्ट लिहिल्या आहेत ना त्या स्क्रिप्टसुद्धा सगळ्या एकदा डोळ्याखालून घालूया कारण काही चुका वगैरे व्यवस्थित असतील तर बघूया. आणि मोटिवेशनल व्हिडिओज घेऊन येणार आहे मी तुमच्यासोबत. नक्की लवकरच शेअर करेल. तर स्टे ट्यून त्या मोटिवेशनल व्हिडिओसाठी. छान कॉफी घेतली, मस्त ते स्क्रिप्ट वगैरे एकदा रिवाइंड करून घेतल्या, वाचून घेतल्या आणि हे सगळे भांडे वगैरे म्हणजे सगळं काम आवरलेलं होतं. म्हटलं आता एक जण मी ते कॉफीचं जर भांडं ठेवलं असतं ना त्याला माशा लगेचच हे झाल्या असत्या, लगेच बसल्या असत्या. म्हणून मग ते पण लगेच कट करून घासून घेतलं आणि स्वच्छ धुवून किचनवाटा स्वच्छ जे काही पाणी होतं ते आवरून स्वच्छ ठेवून दिलं. आणि सकाळीच माझी पूजा झाली होती आणि दिवा शांत झाला होता म्हणून दिवा लावून घेतला. आणि ही धूप होती ना ती अर्धी होती, त्यामुळे तीसुद्धा बाहेर लावून घेतली. आणि कट टू रात्री. दिवसभर असं काही झालं नाही म्हणून काही शूट घेतलं नाही आणि म्हटलं रात्रीचं थोडीशी रुटीन शेअर करूया. तसं रात्री आज ना सिंपल आणि साधा बेत होता कढी खिचडीचा, कारण बाहेर पाऊस सुरू होता आणि अशी गरम गरम कढी प्यायला खूप आवडतं. तशी मी कढीची रेसिपी शेअर करते, पण झाला कुठं ना काय म्हणजे ते म्हणतात ना की आपली अतिघाई संकटात नाही, तसं झालेलं आहे. माझी अतिघाई म्हणजे मी कढीचं सगळं मिक्सरमधनं काढलं आणि ते जे कढीचं मिक्सरचं भांडं असं ठेवलं होतं आणि मी तेलाची बॉटल घ्यायला गेले आणि ते मिक्सरच्या भांड्याला धक्का लागला, सो ते पडलं आणि अशी सगळी कढी माझी सांडली. त्यामुळे मला हे सगळं क्लीन करून घ्यावं लागतं आहे आणि ते सगळं क्लीन करून घेतलं व्यवस्थित. म्हणजे कसं होतं ना आपण घाईमध्ये म्हणजे निवांत स्वयंपाक केला मी आणि तसा वेळ निवांत झाला आणि ओमकेश ऑफिसवरनं आले आणि त्यांना भूक लागली होती. आणि माझं असं होतं की आपण ते घरी आल्यानंतर आपण कढीला फोडणी देऊया कारण एक ते गरम गरम राहते, ते फ्रेश होतात तर माझी कढी होऊन जाईल. आणि ते फ्रेश झाली आणि माझी कढी मी करायला गेले तर ते अगस्त्यचं पण थोडंसं किरकिर चालू होती आणि त्याला थोडासा धक्का लागला आणि ते पडून गेलं आणि असं झालं. नजराटी दुर्घटना घटी. म्हटलं आता हे सगळं आवरून घेतलं आहे. दुपारी मी भांडे घासून ठेवले होते ते पण वाळत घालायचे. दुपारी म्हणजे मी 4-4:30ला जे काही अगस्त्याला खायला वगैरे बनवलं होतं ते सगळी भांडी होती तीसुद्धा घासून ठेवली होती. ती वाळली होती. म्हटलं आता कढी उकळते तोवर भांडे रॅकला लावून घेते कारण सोबत तेही काम होऊन जाईल. कारण रात्रीचे जे काही आपण भांडी घासलेली असतात ती त्या भांड्यामध्ये मिक्स केलं ना मग ती भांडी धड वाळतही नाहीत आणि खराब होऊन जातात. त्यामुळे भांडी व्यवस्थित लावून घेतली आणि सिंपल असा कढी खिचडीचा बेत होता. मस्त अशी कढीची रेसिपी ना मी शॉर्ट मिनी व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते, नक्की पहा. त्यानंतर रोजची नित्यनियमाची माझी सवय की संध्याकाळचा जो काही स्वयंपाक असेल ना तो स्वामींना दाखवायचा आणि मस्त निवांत असं जेवण करायचं. आणि प्रत्येकाची ही सवय असेल की प्रत्येकाच्या घरी असेल की जेवताना तारक मेहता ही मॅन्डेटरी आहेच. तारक मेहता हे लागतं. जेवण वगैरे झालं. ओम आणि अगस्त्य दोघं बसले होते खेळत त्यांचं. म्हटलं चला आता आपलं जे काही पसारा पडला ते आवरून घेऊया. सोफा वगैरे क्लीन करून घेतला. हॉलमधलं सगळं व्यवस्थित ठेवलं कारण जेणेकरून सकाळी जेव्हा मी उठेल ना तेव्हा मला सगळं फ्रेश वाटेल. आणि सध्या पावसाळ्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम कपडे वाळवणे. बाहेर गॅलरीत वाळत ठेवले होते पण एवढे काही वाळत नाहीत कारण वातावरण नाही आहे वाळण्यासारखं. ऊन नाही आहे, पाऊस आहे, त्यामुळे कपडे काही एवढे वाळत नाही आहेत. म्हणून मग रात्रभर आता फॅन सुरू ठेवल्याशिवाय पर्याय नाही. फॅन लावला आणि मस्त कपडे हॉलमध्ये आणून ठेवले स्टँड. आणि मग इकडे ना अगस्त्यचं थोडं मला रिवाइंड करून घ्यायचं होतं कारण स्कूलमधून बुक येतात, त्याचं किट आहे. सो त्याला रोज ABCD वगैरे असं म्हणजे काय कुठलं ॲपल आहे ते सगळं असं त्याला म्हणून त्याचं थोडंसं रिवाइंड करून घेत होते. पण त्याला सगळं येतं टू
सगळं येतं आहे त्याला, कारण थोडं थोडं लहानपणापासून त्याला दाखवलेलं. आणि खरं तर लहान मुलांना ना लहानपणापासून आपण जेवढे बाहेर मोकळं सोडू, जेवढं त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देऊ, तेवढे ते लवकर सगळं शिकतात. त्याला सगळं येतं. हे पण आम्हाला दोघांना इतका आनंद होता आणि तो इतका छान सांगत होता ना, सगळं व्यवस्थित आणि सगळं करेक्ट सांगत होता, चुकीचं काही सांगत नव्हता. मी व्हॉइस ओव्हर न करता ओरिजिनल व्हिडिओसुद्धा लवकरच शेअर करते त्याचा. तो जेव्हा स्टेबल बसलेला असेल किंवा निवांत त्याची मेंटॅलिटी असेल, त्याचा व्हिडिओ काढायला गेला ना, तो फोन लगेच हातात घेतो आणि फोन बघायला लागतो. म्हणून मग ट्रायपॉडला लावून लपवून कुठेतरी ठेवावं लागतं. छान निवांत त्याचा थोडा वेळ अभ्यास घेतला आणि त्यानंतर ना त्याचंच काहीसं चालू होतं. चला असो, व्लॉग कसा वाटला, अशी छोटीशी माझी डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. कशी वाटते माझी डेली रुटीन? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा की व्हिडिओ कसे वाटत आहेत. लवकरच ते मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि अगस्त्यचं आता हे चालूच असणार आहे. आणि शॉर्ट व्हिडिओ मी डेली रुटीन माझ्या दिवसाचे पूर्ण रुटीनचे मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. अशी माझी दिवसाची ओव्हरऑल अशीच असते, पण कधीतरी काहीतरी थोडासा चेंज होतो, पण हे सगळं कंटिन्यू माझं चालूच असतं. चला, असं व्लॉग इथेच एंड करते. आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.